अजय तर नॉन स्ट्राईकला असतील सुनील ही सलामीची जोडी मैदानावरती पाहायला भेटते। नॉन स्ट्राईकला पाहायला भेटतोय हुबळीचा हा सितारा सुनील नॉन स्ट्राईकला आहे। तर युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू इथे मात्र डबदार टाकला गेलाय। युद्धाला सुरुवात झाली आहे। पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे। एकेरी धाव इथे मात्र घेतली जाते। गोलंदाजीसाठी आलेत याच एमजे चषकाचे सर्व महेशजी जगताप यांचे चिरंजीव गोलंदाजीसाठी आलेत। शिवराज चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून देखील पाहायला भेटली आहे। नक्कीच वटारचा यम कमिंग स्टार इथे मात्र या मॅच मध्ये घेताना दिसतोय। चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती याआधी साखळी सामन्यामध्ये या खेळाडूची। आजचा दिवस महत्त्वाचा आहे। स्टार कास्ट खेळाडूंच्या विरोधात हा खेळाडू तितक्याच ताकदीने आणि जिद्दीने लढताना दिसतोय। नक्कीच कौतुक करावं तितकं थोडं आहे। कौतुक करावं लागेल अविनाश दबडे यांचं देखील, कारण का यांच्याच मार्गदर्शनाखाली हे युवा खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी देखील करताना दिसत आहेत। ओहो चांगला चेंडू टाकला गेलाय। पंचांकडे अपील मागितलंय। स्ट्रॉंग अपील आहे। पंचांनी अपील थोडासा फेटाळून लावला देखील आहे, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज शिवराज यांचं। चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते शिवराजच्या माध्यमातून। जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या जखडून ठेवल्या जात आहेत दुसऱ्या चेंडूवरती, परंतु या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न शिवराज याची गोलंदाजी आवडली असेल तर वटारवासी थोड्याशा टाळ्या देखील होऊन जाऊ देत, कारण का हा उगवता सितारा आहे। आपल्याच परिसराचा हा उगवता सितारा चांगली कामगिरी देखील करतोय आणि या चांगल्या कामगिरीचा हौसला वाढवण्यासाठी आपल्या टाळ्या देखील महत्त्वाच्या असणार आहेत। हा चेंडू थोडासा खराब टाकला गेलाय। थोडस कौतुक रास आलं नाहीये आणि एक्स्ट्रा प्रयत्न केले जात आहेत। याच गोलंदाजीवरती थोडस अंकुश लगावं लागेल। एक्स्ट्रा धावा नक्कीच रोखाव्या लागतील। 9+1 एकूण 2 धावा ज्या आहेत त्या गिफ्टेड बहाल देखील केल्या जात आहेत। या धावांवरती नक्कीच या खेळाडूला अंकुश लगावं लागेल। लेदर बॉल क्रिकेट नक्कीच या खेळाडूकडून केलं देखील जात आहे। चांगल्या प्रकारे या खेळाडूचं प्रदर्शन राहिलंय आणि त्याचमुळे अविनाश दबडे यांनी या खेळाडूला नक्कीच आपल्या संघामध्ये स्थान देखील दिलंय आणि या संधीचं सोनं देखील करतायत हे खेळाडू। कौतुक करावं लागेल शिवराज यांचं आणि त्यांच्या विरोधात आक्रमण करताना दिसत आहेत। स्ट्राईकला आहेत सुनील हुबळीचा हा सितारा। ओहो फुलटॉस चेंडू दिला, तोफा कबूल केलाय, चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा बाहेर, 6 धावेंसाठी। हुबळीचा सितारा इथे मात्र बरसण्याचं काम करतोय। खराब चेंडू टाकला गेला। या आधीचा चेंडू देखील 9चा चेंडू होता, त्यानंतर फ्रीडचा चेंडू। पंचांचं सुदर्शन चक्र फिरलं आणि त्याचबरोबर या फलंदाजाची बॅट देखील सुदर्शन चक्राप्रमाणे जोरदार फिरली। चेंडूला पाठवलं गेलं। 6 धावेंचा नतीजा दिला गेला। अशु अंबपकर आणि त्याचबरोबर अविनाश दबडे हे देखील थोडस या खेळाडूला हौसला वाढवण्याचं काम करतायत। हे दोन्ही खेळाडू अप्रतिम आहेत। याच परिसराचा सितारा आशुतोष अंबपकर चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून 2 मॅच मध्ये आपण या खेळाडूचा खेळ देखील शिवराज नक्कीच कमबॅक केला जातो या युवा खेळाडूकडून। चांगल्या टप्प्यावरती जेव्हा या खेळाडूने गोलंदाजी केली आहे तेव्हा हा गोलंदाज यशस्वी देखील ठरलाय। आपल्या पुढे कोणतं आव्हान आहे हे पाहण्यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे हे पहा, नक्कीच आपण यशस्वी देखील व्हाल। नक्कीच याचा प्रत्यय देखील येतोय। शिवराज याला माहिती आहे आपल्या गोलंदाजीची स्ट्रेंथ आणि स्ट्रेंथ वरती इथे मात्र गोलंदाजी देखील केली जाते। ओहो काय क्लास दाखवलाय, षटकार आला करा, परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय तो वाकडण्याजोगा राहिलाय। कमालीचे गोलंदाजी, या गोलंदाजीसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देतात। नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आणि
याच पहिल्या षटकाची जी आहे ती सांगता देखील झाली आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 9 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। एका चेंडूवरती 8 धावा दिल्या खरा, परंतु त्यानंतर 5 चेंडू अप्रतिम टाकले देखील गेले। म्हणजेच पहा, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केल्यावरती नतीजा किती चांगला मिळतो। समोर कोणताही आव्हान असू दे, आपल्यामध्ये जिद्द आणि चिकाटी हवी आहे। धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 9 धावा फलकावरती लागल्या देखील गेल्या। गोलंदाजीसाठी आलेत अंबपचे सितारे, गोलंदाजीसाठी आलेत आशुतोष अंबपकर। अंबपचा हा माईम इरा नक्कीच एका छोट्याशा गावातून सुरुवात केली टेनिस क्रिकेटला आणि त्यानंतर हा खेळाडू यशाची उंच शिखरे गाठताना देखील दिसतोय। चांगली गोलंदाजी कित्येक सामन्यामध्ये आपण पाहत आलोय। एसपी संघाचा देखील हा थोडासा भाग राहिला आहे। चांगली गोलंदाजी अजय सोळगावकर हे देखील पाहायला गेलं तर एक मोठं नाव आहे। पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतायत। नाव मोठं आहे, परंतु आज कामगिरी देखील तितकीच मोठी करावी लागेल, कारण का आज यासाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिवस गोड बाबा, शेवट गोड करायचा आहे, परंतु इथे मात्र गोड केला जाईल का? या चेंडूवरती झेल पकडून झेल टिपला गेलाय। आणि या स्पर्धेसाठी बांधारी स्पर्धेचे नियोजक जे करतात आमचे सर्वांचे लाडके दोंडी सर, यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात। त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आपण देखील लाईव्ह प्रक्षेपण पाहताय, आपलं देखील सहर्ष स्वागत दोंडी सर। न्यू बॅट्समन मैदानावरती आलेत प्रवीण गावडे, मैदानावरती आलेत। पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल प्रवीण गावडेच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र अंबपचा सितारा आपली आग ओकणारी गोलंदाजी इथे मात्र पेश केली जाते। पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी खराब कामगिरी झाली, परंतु त्यानंतर पन्हाळ्याच्या विरोधात जे आक्रमण केलं तिथून जी गाडी यांची रुळावरती आले ती नंतर गाडी यांची सुसाटच पडायला लागले। आशुतोष अंबपकर, अंबपचा हा सितारा पुन्हा एकदा एमजे चषकामध्ये आपली छाप सोडतोय। ओहो, ही ताकद आहे। या आधीच्या चेंडूवरती वेगवान चेंडू पाहिलात, परंतु हा चेंडू मॅजिक चेंडू देखील टाकण्याची या खेळाडूमध्ये कला आहे। त्यासाठी या खेळाडूने खूप मेहनत देखील घेतली आहे, आपला स्वतःचा डाएट प्लॅन देखील या खेळाडूने केलाय। म्हणजेच क्रिकेट वरती किती जिद्द आहे, क्रिकेट वरती किती प्रेम आहे हे अंबपकर यांनी दाखवून देखील दिलंय। ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल इथे मात्र धरणीला दान दिला जातोय। जेल सोडलाय। या आधीच्या चेंडूवरती जेल या क्षेत्ररक्षकाने घेतला देखील होता, परंतु या चेंडूवरती होत्याचं नव्हतं देखील झालंय। जेल सोडलाय आणि क्रिकेटचा इतिहास काय सांगतो, जेव्हा जेव्हा जेल सोडले गेले तेव्हा तेव्हा फलंदाजाच्या माध्यमातून इतिहास लिहिला गेलाय। पाहूया इतिहास लिहिण्यासाठी फलंदाज देखील सज्ज झालेत। प्रवीण गावडे चंदगडचे हे खेळाडू पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग करतील। ओहो, डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोपर्यंत चेंडू पायांवरती आदळला देखील, म्हणजेच आग ओकणारी गोलंदाजीला इथे मात्र सामोरं जावं लागतंय फलंदाजांना। पहा किती भन्नाट स्पीड आहे या खेळाडूकडे, कौतुक करावं तितकं थोडं आहे या खेळाडूचं। जिद्द चिकाटी सर्व काही या खेळाडूकडे आहे। नक्कीच पहिल्या मॅच मध्ये बुटे फटकेबाजी यांच्या विरोधात झाली, परंतु आपली चिकाटी जिद्द सोडली नाही या खेळाडूने। पुन्हा एकदा मॅजिक चेंडू टाकलाय, परंतु ही लाईन लेन थोडीशी भरकटलेली पाहायला भेटते। पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा। एक्स्ट्रा धाव इथे मात्र बहाल केली जाते। एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 धावा फलकावरती।
हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा मॅजिक चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांचा इशारा. टायटॅनिक पोज इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. एक्स्ट्रा धाव जी आहे ती पुन्हा एकदा बहाल केली जाते. धावेमध्ये इजाफा होताना दिसतोय. 14 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. दुसरं षटक हे देखील अप्रतिम राहिलंय, परंतु एक्स्ट्रा धावा या देखील या षटकामध्ये आलेत. पहिल्याच षटकामध्ये देखील आपण पाहिलं एक्स्ट्रा धावा ज्या आहेत ते शिवराज यांच्या माध्यमातून पाहायला भेटल्या. या षटकामध्ये देखील एक्स्ट्रा धाव्यानेच धावसंख्या जी आहे ती पुढे सरसावली जाते, परंतु हा चेंडू नक्कीच कमबॅक करणारा राहिलाय आशुतोष आंबपकर यांचा. चांगली गोलंदाजी. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. 15 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकाचा खेळ जो आहे ती इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकाची सांगता झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 धावा धाव फलकावरती. आज नक्कीच अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील, कारण का आजचा दिवस जो आहे तो महत्वाचा दिवस आहे. 4 दिवसामध्ये घेतलेला परिश्रम, 4 दिवसामधले घेतलेले कष्ट, आज या कष्टाला फळ मिळणार आहे. त्यासाठी ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये जर पराभूत झालात तर मात्र आज आपलं एमजे चषकाची ही ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न जे आहे ते इथे मात्र धुळीस मिळणार आहे. म्हणून इथे मात्र चिकाटीने इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. किस्मत का तो पता नहीं, लेकिन इतना पता है मेहनत से बहुत कुछ मिलता है. नक्कीच मेहनत करून इथे मात्र हासिल करायचं आहे सक्सेस, आणि त्यासाठी सक्सेस अचीव करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय शिवराजांना. चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून देखील राहिली आहे. आशुतोष आंबपकर असतील, अविनाश दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळाडू जो आहे तो नक्कीच यशाची उंच शिखरे गाठताना दिसतोय. येणारा टेनिस क्रिकेट मध्ये हा खेळाडू नक्की छाप सोडेल, आणि त्यासाठी त्यांचेच वडील म्हणजेच एमजे चषकाचे सर्व महेशजी जगताप यांचा देखील मेहनत या खेळाडूवरती घेतली देखील जाते. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. वडिलांचा वरद अस्त्र या खेळाडूच्या वरती आहे, म्हणजे हा खेळाडू नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुपरस्टार होईल यात शंका नाही आहे. त्यासाठी पाय जे आहेत ते जमिनीवरती देखील राहणं गरजेचं असणार आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आपण टेनिस क्रिकेट मध्ये पाहतोय मोठमोठे खेळाडू, संदेश पार्टे असतील, त्याचबरोबर यासिम शेख असतील, यांसारखे खूप सारे सुपरस्टार, तुषार रणदिवे हे देखील आपण पाहिलं तर कृष्णा सातपुते यांना आपण पाहिलं तर कित्येक मोठ्या ट्रॉफ्या खेळत आलेत, परंतु त्यांचे पाय जे आहेत ते जमिनीवरती आतापर्यंत राहिलेत, आणि त्याचमुळे एवढं मोठं सक्सेस यांनी अचीव देखील केलंय. हा चेंडू नक्कीच पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. एक्स्ट्रा धावा याच चेंडूवरती या खेळाडूला अंकुश, आणि याच चेंडूवरती मेहनत देखील घ्यावी लागेल. थोडस नियंत्रण वहिले येता आशुतोष आंबपकर वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन आले आहेत. अहो, काय गोलंदाजी राहिली आहे. चेंडू पडल्यानंतर स्विंग होताना दिसलाय, आणि या स्विंगच्या जादूमध्ये थोडस फसताना देखील दिसत आहेत फलंदाज. थोडस चाचपडत खेळताना दिसतात आशुतोष आंबपकर यांच्यावरती. तर पाहायला गेलं तर आग ओकणारी गोलंदाजी, आणि याच गोलंदाजाला रीड करताना थोडस अपयश येत आहे फलंदाजाला, परंतु रीड करावं लागेल. पायांची मुवमेंट, जर पाय थकले असतील तर त्यांना सांगावं लागेल नेव्हर गिव्ह अप करून चालणार नाहीये, कारण का ही मॅच आजच्या दिवसातील महत्वाची मॅच आहे. पंचांचा इशारा येतोय वन बाउन्सचा. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे, आणि याच व्हेरिएशन मुळे हा खेळाडू यशस्वी देखील होताना दिसतोय. आशुतोष आंबपकर नाम तो सुना ही होगा. ओहो, या चेंडू वरती आपली बोटांची जादू फिरवण्याचा प्रयत्न. हा चेंडू या खेळाडूचा मॅजिक चेंडू आहे. या चेंडूवरती रनआउटचा चान्स, आणि तोफा कबूल केला, आणि या चेंडूवरती फलंदाज फसले देखील.
न्यू बॅटर मैदानावरती दर्शन आलेत मॅन फ्रॉम गोकाकचे हे खेळाडू कर्नाटकला बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहूया कशा प्रकारे इथे मात्र कामगिरी करतील आपल्या संघासाठी नक्कीच जर पाहायला गेलं तर हा देखील एक चांगला खेळाडू आहे पाहूया कशा प्रकारे या मॅच मध्ये कमबॅक करतील आणि या मॅच मध्ये आशुतोष आंबपकर याच्या विरोधात कसा खेळ करतील त्यासाठी दर्शन देखील सज्ज झाले आशुतोष आंबपकरचं आव्हान स्वीकारण्यासाठी ओहो काय फटका सजवलाय नजाकत पहिल्या चेंडूवरती पाहायला भेटले चेंडू जातोय सर सीमारेषा पार चौकार 4 धावेसाठी आल्या इथे मात्र कर्नाटकच्या या टायगराकडून दहाडायला सुरुवात झाली आहे एका बाजूला शाहरुख दुसऱ्या बाजूला सलमान बीच में से प्रीति जिंटा फरार भी हो गई नक्कीच अशा प्रकारचा हा फटका जो आहे तो सजवला गेला दर्शन यांच्या माध्यमातून डायरेक्ट पाठवला कर्नाटकला हा चेंडू चांगल्या प्रकारे या चेंडूला केलं देखील गेला खूप सोडती पाहायला भेटली या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि जर पाहायला गेलं तर एकाच धावेवरती इथे मात्र समाधान देखील मानावं लागतंय आशुतोष आंबपकर नक्कीच चौकार आल्यानंतर थोडेसे कमबॅक देखील करताना दिसत आहेत चांगली गोलंदाजी होते परंतु दर्शन आपले इरादे जे आहे ते स्पष्ट देखील केले जात आहेत धावसंख्या जे आहे ती जाऊन पोहोचले 32 धावा फलकावरती ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय सागर यांच्याकडून थोडस जर पाहायला गेलं तर फंबल झालेत MS धोनीचे फॅन देखील आहेत आणि आज सर्वांचा लाडका कर्णधार MS धोनी यांचा बर्थडे देखील आहे नक्कीच महेंद्रसिंग धोनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 2 धावेचा जो हा फटका जो आहे तो सजवला गेलाय नक्की चांगला चेंडू मॅजिक चेंडू इथे मात्र आशुतोष आंबपकर यांच्या माध्यमातून याच मॅजिक चेंडूला सामोरं देखील जावं लागेल सामोरे देखील गेले चांगल्या प्रकारे या चेंडूला रेड देखील केलं गेलं फटका सजवला गेला एका धावेसाठी क्षेत्ररक्षण देखील झालंय आणि या 4 षटकाची सांगता देखील झाली 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 35 धावा फलकावरती 4 षटक 35 धावा फलकावरती लागल्या जात आहेत SP दुर्वा स्पोर्ट्स SP11 यमगरने यांचा संघ आणि या संघाचे सर्व विनायक नागरपोळे यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्या देखील आपले देखील धन्यवाद फलंदाज जो आहे तो इथे मात्र बाद झालाय न्यू बॅटर मैदानावरती आलेत नवीन फलंदाज मैदानावरती आलेत दिग्विजय पाटील मैदानावरती आलेत पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल दिगू यांच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी आलेत सागर MS आलेत गोलंदाजीसाठी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल पहिला चेंडू यशांचा हा भेट घेतलाय काय चेंडू टाकलाय अप्रतिम चेंडू पहिल्या चेंडू वरती जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी MS यांच्या माध्यमातून राहिले पहिल्या चेंडू वरती
आपला फॅन ज्यांचा फॅन आहेत हे खेळाडू त्यांना इथे मात्र शुभेच्छा दिल्या जात आहेत वाढदिवसाच्या। फलंदाजीसाठी आलेत न्यू बॅटर समीर, यांचा खेळ देखील आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिला होता। ओहो, हा चेंडू कमी गतीचा टाकला जातोय, चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते। नक्कीच चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत सर्व गोलंदाजांची राहिली आहे। शुभेच्छा येत आहेत सांगरूळ प्रीमियर लीग, शुभेच्छा येत आहेत सांगरूळ प्रीमियर लीग, सांगरूळच्या टीम कडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत आणि त्याचबरोबर MS धोनींना देखील सांगरूळ तर्फे शुभेच्छा दिल्या जात आहेत। सांगरूळ क्रिकेट क्लबच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत, धन्यवाद सांगरूळ स्पोर्ट्स। थोडस जर पाहायला गेलं तर हालात जे आहे ती बिकट होताना दिसते, परंतु याच हालातीमध्ये आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागेल। हालात जैसे भी हो, धड़कनों में जीत का नशा होना चाहिए, जिंकण्यासाठी इथे मात्र प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना, परंतु गोलंदाज जे आहेत ते आपली कामगिरी सटीक बजावतायत। प्रत्येक गोलंदाज आपली जबाबदारी पार पाडताना दिसतोय। शिवराज चांगली गोलंदाजी पाहायला भेटली, त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत अहमदाबादचा सितारा यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर तिसरा गोलंदाज इथे मात्र वापरला गेला, तो म्हणजे सागर यांच्यावरती विश्वास दाखवला गेला आणि सागर यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आणि थोडस चॅलेंज केलं गेलंय पंचांवरती, या निर्णयावरती स्टंपचा वेध घेतलाय असं म्हटलं जातंय गोलंदाजच्या माध्यमातून। पाहूया फलंदाज आउट नाहीये, नक्कीच चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल। थोडस जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती मोठा फटका केलाय, धमाका केलाय, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। आला आला पाटील आला, गोलंदाजीसाठी कोण आले? सागर पाटील आणि धमाके केले गेले सागर पाटील यांच्या माध्यमातून, परंतु फलंदाज कोण आलेत? धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। न्यू बॅटर मैदानावरती आलेत ज्योतिबा पाटील, आले पाटील आले पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी। पाहूया ज्योतिबा पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतील। या खेळाडूच्या उंचीवरती जाऊ नका, मॅन फ्रॉम चंदगडचे हे खेळाडू, पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील। जर पाहायला गेलं तर थोडासा अडचणीत आलाय संघ, म्हणजेच SP स्पोर्ट्स दुर्वा 11 यमगर्णी संघ। या संघाचे सर्व आहेत विनायक नागरपोळे आणि त्याचबरोबर संदीपजी पुजारी यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत।
कमी गतीचा चेंडू फसवा चेंडू परंतु या चेंडूवरती लाईन अँड लेन थोडीशी भरकटलेली पाहायला भेटते. एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या बहाल केल्या जात आहेत. यानंतर लगेचच तयारीत राहायचंय ओमकार स्पोर्ट्स गलगले आणि त्याचबरोबर हमराज मृत्युंजय पुणे दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओमकार स्पोर्ट्स गलगले आणि त्याचबरोबर हमराज मृत्युंजय पुणे दोन्ही संघाचे कर्णधार. चला तुषार रणदिवे नाणेफेकीसाठी यायचं आहे. या चेंडूवरती देखील एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या बहाल केल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी आलेत राहुल दबडे गोलंदाजीसाठी आलेत. नाम तो सुनाई होगा, नाव नक्कीच मोठं आहे परंतु कामगिरी देखील तितकीच मोठी करावी लागेल. आतापर्यंत गोलंदाजांनी जकळून ठेवलंय. हे षटक देखील महत्वाचं षटक टाकण्यासाठी आलेत आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 षटकामध्ये धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 40 धावा फलकावरती. अक्षरशः जर पाहायला गेलं तर जकळून ठेवलंय अश्वमेध स्पोर्ट्स वटार संघाने. कौतुक करावं लागेल. हा संघ जो आहे तो एकाच गावातील युवा खेळाडूंना घडवण्यासाठी हा संघ तयार केला गेला. अविनाश दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ जो आहे तो खेळताना दिसतोय. चांगली कामगिरी वटार संघाच्या माध्यमातून राहिली आहे. एका तगड्या संघाला इथे मात्र आव्हान दिलंय परंतु या चेंडूवरती आव्हान स्वीकारलं. चेंडूला पाठवलं सीमारेच्या बाहेर. संघ थोडासा अडचणीत सापडला होता परंतु नक्कीच एक गोष्ट ध्यानात ठेवा, हमेशा याद रखना बेहतरीन दिनों के लिए बुरे वक्त से लढना पड़ता है. लढावं लागेल या वाईट वेळेमध्ये. नक्कीच थोडस जर पाहायला गेलं तर संघ जो आहे तो अडचणीत सापडला आहे परंतु या संघावरती तारणारची भूमिका बजावण्यासाठी सिद्ध झाले तर खेळाडू. दर्शन चांगली बॅटिंग यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी पाहतोय दर्शन. नक्कीच प्रेक्षकांची मने पहिला चेंडू जो फेस केला गेला अप्रतिम. आशुतोष आंबेडकर यांच्या विरोधात जो फटका खेळला गेला अप्रतिम. तिथूनच कॉन्फिडन्स दिसला. हा चेंडू नक्कीच नो चेंडूचा पंचांचा इशारा असेल. एक्स्ट्रा धावा इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. याच चेंडूवरती नियंत्रित करावं लागेल. जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा हे षटक थोडस कमबॅक करून देणारं षटक ठरलंय. या षटकामध्ये जर धावा बरसल्या गेल्या तर होत्याच नव्हतं होऊ शकतं. या षटकामध्ये जर एक मोठी धावसंख्या उभारली गेली तर हा संघ नक्कीच एक दर्जेदार संघ आहे आणि या संघाला माहिती आहे कशा प्रकारे या सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करायची. फलंदाजीसाठी आले तर छोटा पॅकेट बडा धमाका करण्यासाठी मॅन फ्रॉम चंदगड चा हा खेळाडू ज्योतिबा पाटील मैदानावरती. एक मोठा सितारा मैदानावरती आलाय. सिताऱ्याचं नाव तर आपण ओळखलंय. पाहूया कामगिरी कशी होतीये. परंतु इथे मात्र अश्वमेध स्पोर्ट्सचा हा सितारा देखील काही कमी नाही आहे. आपल्या फिरकीच्या तालावरती ज्योतिबा पाटील यांना नाचवताना दिसत आहेत. धावसंख्या धावून पोहोचले 48 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मला वाटतं हे षटक जे आहे ते अंतिम षटक आहे. नक्की शेवटचं षटक घेऊन आलेत राहुल दबडे गोलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. चांगली गोलंदाजी केली जाते इथे मात्र राहुल दबडेच्या माध्यमातून. फिरकीची जादू इथे मात्र पेश केली. पंचांना बोट आकाशावरती करायला इथे मात्र भाग पाडलाय. येस डीजे.
आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानावरती आलेत, विनोद शेवाळे मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग करतील. संधी मिळाले आणि याच संधीचं सोनं करावं लागेल, परंतु या संधीचं सोनं करताना दिसतंय दर्पण. चांगली बॅटिंग इथे मात्र दर्पण यांच्या माध्यमातून राहिले या मॅच मध्ये. जेव्हा जेव्हा खराब चेंडू टाकले गेले तेव्हा खरपूस समाचार घेतला गेलाय, चांगल्या चेंडूवरती सन्मान देखील दिला गेलाय. चला ओमकार स्पोर्ट्स गलगले आणि त्याचबरोबर अमराज मृत्युंजय पुणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचा. इथे मात्र पंचांकडे अपील केलंय, स्ट्रॉंग अपील होतं, परंतु पंचांनी देखील हे अपील फेटाळलंय. या चेंडूवरती षटकार लगावला जातोय. दर्पण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकारांची बरसात होतीये. अजून वरुण देवांचं स्वागत इथे मात्र झालं नाही आहे, परंतु या चेंडूवरती स्वॅगचे स्वागत केलंय. राहुल यांचा देखील षटकार लगावला जातोय. धाव संख्या धावून पोहोचली. 6 षटकांचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय. 60 धावा फलकावरती लावल्या गेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी ती म्हणजेच 60 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एसपी स्पोर्ट्स दुर्गा 11 यमगन्नी संघाची बॅटिंग. आता दुसऱ्या इनिंग मध्ये धमाका करण्यासाठी हेच लोकल बॉय सज्ज देखील झाले. अश्वमेध स्पोर्ट्स वटारचा संघ सज्ज झालाय. अविनाश दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना हा संघ कशा प्रकारे या चॅलेंजचा सामना करेल हे देखील दुसऱ्या इनिंग मध्ये पाहण्यासारखं असणार आहे. चला ओमकार स्पोर्ट्स गलगले संघ आणि त्याचबरोबर अमराज मृत्युंजय पुणेचा संघ
आणि विवेक लटके यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते। विवेक लटके सर आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी। पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर यमगणे संघाची बॅटिंग, दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहणार आहे याच परिसरातील लोकलचा संघ अश्वमेध स्पोर्ट्स वटारचा संघ 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय। 60 धावांचं उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मैदानावरती आलेत। सलामीची जोडी अश्वमेध वटार स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानावरती आलेत ते म्हणजेच सागर आणि त्याचबरोबर सौरभ बनसोडे मैदानावरती आलेत। सागर मेस्त्री आणि त्यांच्या साथीला जोडले गेले तर सौरभ बनसोडे पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाते। सौरभ बनसोडेचा जर विचार केला तर अपकमिंग स्टार आहे, हा खेळाडू देखील स्वतःवरती मेहनत करतोय आणि अविनाश दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ एक युवा संघ मैदानावरती आपली चाप सोडताना दिसतोय। गोलंदाजीसाठी 60 धावा रोखण्यासाठी इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये सज्ज झालाय यमगणेचा संघ। गोलंदाजीसाठी इथे मात्र सज्ज झालेत एसपी स्पोर्ट्स दुर्गा 11 यमगणेचा संघ। पाहूया 60 धावा डिपेंड केल्या जातील का की या मॅच मध्ये पुन्हा एकदा अश्वमेध स्पोर्ट्स वटारचा संघ कडवी झुंज देताना दिसेल। पहिला चेंडू इथे मात्र इरादे स्पष्ट केले, चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेच्या बाहेर 6 धावेसाठी। पहिला चेंडू ऍक्शन वरती रिएक्शन पाहायला भेटले, चांगला फटका इथे मात्र सौरभ बनसोडे यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय। वटारवासी थोडासा टाळ्याचा आवाज देखील होऊन जाऊ दे। ओहो हा देखील फटका सजवला गेलाय 6 धावेसाठी। सौरभ बनसोडे काय खाऊन आला हा खेळाडू। आता की पहिल्या चेंडू पासून आपला माइंड सेट डकआउट मधून सेट करून आलाय हा खेळाडू। चांगली बॅटिंग पाहायला भेटते। आज धाव काढले जात आहेत अपोजिट गोलंदाजावरती। नक्की सकाळचा नाश्ता थोडासा मिळाला नाहीये, परंतु अपोजिट संघाच्या गोलंदाजाचा करपूस समाचार घेतला जातोय सौरभ बनसोडे यांच्या माध्यमातून। याच प्रकारची जर बॅटिंग राहिली तर नक्कीच हा सामना जिंकला जाऊ शकतो अश्वमेध वटारच्या संघाच्या माध्यमातून आणि एक पाऊल दूर चमचमचे ट्रॉफी हातात घेण्याचं स्वप्न आज पूर्ण होईल। त्यासाठी दोन्ही संघ सज्ज देखील आहेत। तिसरा चेंडू नक्कीच चांगला फटका इथे मात्र सजवला गेला आहे। प्रॉपर टायमिंग नव्हता परंतु धावा नक्कीच मिळतील। एकीर धावाने धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। ओहो इथे मात्र आपले रंग दाखवायला सुरुवात केली सागर मेस्त्रींनी देखील। आणि या पहिल्या षटकाचा करपूस समाचार घेतला जातोय। अक्षरशः अपोजिट संघाचे 3-13 इथे मात्र वाजवले जात आहेत। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 धावा धावफलकावरती लागले जात आहेत। पहिले षटक प्रगती पथावरती आहे, धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा। चेंडू किती झालेत हे देखील महत्वाचं, 4 चेंडू 19 धावा। इथे मात्र अश्वमेध वटारचा संघ चांगली बॅटिंग करताना दिसतोय, परंतु हा चेंडू 1 धाव रोखू शकले नाहीयेत यष्टीरक्षक। एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 20 धावा धावफलकावरती।
मैं शांत रहूं तो मुझे कमजोर मत समझना, मैं शांत रहूं तो मुझे कमजोर मत समझना, मैं वो काला बादल हूं जिसका काम है बरसना बरसना और बरसना. बरसण्याचं काम इथे मात्र केलं जात आहे. मोठे फटकेबाजी सागर मेस्त्रींच्या माध्यमातून पाहायला भेटते आहे. आणि त्याचबरोबर स्ट्राईकला आता मात्र दिसतील वटारचा कृष्णा सातपुते म्हणजेच सौरभ बनसोडे. थँक्यू डीजे. लढावं लागेल आणि ताकद देखील आहे यमगंडे संघाकडे. या संघाकडे मॅच विनिंग पारी खेळणारे गोलंदाज आहेत, होत्याचं नव्हतं करून दाखवणारे गोलंदाज आहेत. गोलंदाजीसाठी आलेत दर्शन गोलंदाजी, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग. आता गोलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागेल, परंतु इथे मात्र चांगला फटका सजवला गेला आहे सागर मेस्त्री यांच्या माध्यमातून. आज हा खेळाडू माइंड सेट करून आलाय, चेंडूला पाठवला सीमारेषा बाहेर. यमगंडे संघ जर नक्कीच थोडस पराभवाची भीती वाटत असेल तर मात्र इथूनच लढायला सुरुवात देखील करा. आत्मविश्वासाने लढण्याची वेळ आली आहे. ही लढत नक्कीच एमजे चषकाची महत्वाची लढत आहे. 4 दिवसामध्ये अथक परिश्रम घेतलेत आणि याच अथक परिश्रमावरती आज मात्र आपल्याला फळ मिळणार आहे. त्यासाठी लढावं लागेल. पाय थकले असतील तर त्या पायांना सांगावं लागेल नेव्हर गिव्ह अप. आणि जर लढण्याची क्षमता संपली असेल तर चेहरा आठवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा. नक्कीच लढण्याची बळ तुमच्या मनामध्ये येईल आणि हर हर महादेवची गर्जना करा, लढण्याचं बळ आपोआप येईल. परंतु इथे मात्र चांगल्या प्रकारे अपोजिट संघाला आव्हान दिलं जात आहे. प्रवास रस्त्याचा असो व आयुष्याचा संयमाने चालणारी माणसं यशाच्या मुक्कामी पोहोचतात. नक्कीच संयमाने इथे मात्र बॅटिंग केली जाते आणि या संयमाच्या जोरावरती विजयाचं लक्ष जे आहे ते पाठलाग करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 26 धावा फलकावरती. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. याच टप्प्याची गरज आहे. जर अपोजिट संघाला नामहरण करायचं असेल, घुटणे टेकायला भाग पाडायचा असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. अपोजिट संघ आपल्यावरती आक्रमणावरती प्रति आक्रमण करतोय देखील, परंतु त्यांना एका कोंडीत पकडावं लागेल. त्यासाठी गोलंदाजी अचूक देखील करावी लागेल. परंतु हा फटका सजवलाय 6 धावेसाठी. सागर मेस्त्री आणि त्याचबरोबर सौरभ बनसोडे सांगतायत वा तुम्ही सिंह पण तुम्ही, परंतु येथे काय करणार, कारण इथले रिंग मास्टर आम्ही. नक्कीच हे रिंग मास्टर आहेत आणि हे रिंग मास्टर आपल्या इथं बॅटिंगच्या तालावरती अपोजिट संघाला नामहरण करताना दिसत आहेत. अपोजिट संघाला आपल्या तालावरती नाचवताना दिसत आहेत. चांगली बॅटिंग सागर मेस्त्री आणि सौरभ बनसोडे यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुन्हा एकदा हा चेंडू चांगल्या प्रकारे टाकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 षटकांची सांगता झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. इथे मात्र विचार विनिमय करण्याची वेळ आली आहे यमगंडे संघाला. डीजे
एक तगड्या संघाच्या विरोधात इथे मात्र चांगली बॅटिंग पाहायला भेटते सौरभ बनसोडे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या साथीला जोडले गेले सागर मेस्त्री. चला थोडस फास्ट क्रिकेट खेळायचं आहे कारण का आजच्या दिवसामध्ये आपल्याला 7 सामने खेळवायचे आहे. अंतिम सामना देखील आजच्या दिवसामध्ये खेळायचा आहे. प्रत्येक सामने 6 षटकांचे खेळवले जावेत ही ऑर्गनायझरांची इच्छा आहे, परंतु त्यासाठी प्रत्येक खेळाडूने थोडंसं सहकार्य देखील करायचं आहे. गोलंदाजीसाठी आलेत ज्योतिबा पाटील गोलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करतील. छोटा पॅकेट आहे परंतु आपल्या पॅकेट मध्ये मोठे धमाके देखील करावे लागतील, परंतु मोठा धमाका करतात इथे मात्र फलंदाज सौरभ बनसोडे. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. नक्कीच आत्मविश्वास या फटक्यांवरती पाहायला भेटतोय. अपोजिट संघाच्या मध्ये किती मोठे खेळाडू असू देत आपल्याला कधीच छोटं लेखू नका, कारण एक तेलाचा थेंब देखील अथांग समुद्रामध्ये लहर निर्माण करण्याची ताकद रखतो. इथे मात्र कमबॅक केला जातोय. या आधीच्या चेंडूवरती षटकार लगावला करा, परंतु त्यानंतर कमबॅक देखील केला गेला. गोकुळ क्षीरसागर पप्पू क्षीरसागर यांच्याकडून बक्षीस आलंय. प्रत्येक षटकारासाठी इथून पुढे 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. पप्पू क्षीरसागर यांनी वटार संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. पंचाचा इशारा येतोय लेग बाईचा. एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. एकेरी धावाने संघाची धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 39 धावा फलकावरती. आता मात्र विजयाचं जे समीकरण आहे ते बदलताना दिसतंय आणि जवळ येताना दिसतंय अश्वमेध स्पोर्ट्स वटार संघासाठी. ओहो, इथे मात्र जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू टाकला जातोय. फसवा चेंडू. थोडस जर पाहायला गेलं तर या चेंडूला थोडस मागे पिचिंग केलं गेलं आणि त्या चेंडूवरती थोडेसे फसताना देखील दिसले सागर मेस्त्री. फटका चांगला खेळला गेलाय. ताकद पाहायला भेटली, नजाकत पाहायला भेटली. चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर. सागर मेस्त्री यांची बॅटिंग मी कळे येथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये पाहिली होती आणि त्या टुर्नामेंट मध्ये मी अक्षरशः या खेळाडूच्या प्रेमात देखील पडलो होतो. चांगली बॅटिंग या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. ग्रामीणचा संघ होता यांचा अश्वमेध वटारच्या विरोधात यांनी ही कामगिरी केली होती. तुफान पारी खेळली होती. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. इथे मात्र 3 षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या आहे 47 धावा फलकावरती. आपल्याला पल्ला गाठायचा आहे तो म्हणजेच 61 धावेचा. अजूनही चेंडू असतील 18, धावा करायचे 14. 18 चेंडू 14 धावा. एका बाजूला जर्सी नंबर 18 विराट कोहली, जर्सी नंबर 18 आणि एका बाजूला जर्सी नंबर 14 माय फेवरेट प्लेयर रिकी थॉमस बॉन्डिंग, जर्सी नंबर 14. आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र अर्जित सोरसे यांचं देखील स्वागत आहे. यानंतर आपण ऍक्शन मध्ये पाहायला अजून एक सितारा, याच कोल्हापूर परिसराचा सितारा अर्जित सोरसे यांना यानंतर ऍक्शन मध्ये पाहाल. ओहो, चांगला चेंडू टाकला जातोय. राहुल यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली जाते. मॅन फ्रॉम इचलकरंजीचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. सौरभ बनसोडे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी पवन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पवन सुतार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. चांगला चेंडू टाकला जातोय. राहुल यांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम इचलकरंजी ते वटार अंतर कापून आलेत आणि आपली बोटांची जादू इथे मात्र पेश केली जाते. थोडस या चेंडूवरती नियंत्रित मारा इथे मात्र पाहायला भेटतोय. आतापर्यंत मोठी धाव संख्या या चेंडूवरती आली नाहीये आणि याचं कारण म्हणजे बोटांची जादू. राहुल यांची बोटांची जादू. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव देखील आहे या खेळाडूला. चांगली गोलंदाजी
आतापर्यंत जखडून ठेवलं। याच गोलंदाजीची अपेक्षा होती यमगरने संघाला, परंतु थोडसा निराशाजनक कामगिरी राहिली। अमोल असतील, दर्पण असतील आणि ज्योतिबा असतील या तिन्ही गोलंदाजांनी थोडीशी नांगी टाकली पहिल्या 3 षटकामध्ये, परंतु राहुल चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत। अजूनही जिंकण्याचं समीकरण जे आहे ते बदललंय। धावसंख्या अजून करायची आपल्याला 15 चेंडू आणि 13 धावा। 15 चेंडू 13 धावा। चेंडू आता मात्र जवळ येत चाललेत आणि निर्धाव चेंडूने थोडंसं टेन्शन देखील वाढवलं जातं। कधीही गाफील राहू नका, कारण आपण पाहिलं तर आफ्रिका संघ थोडासा गाफील राहिला। 30 चेंडू मध्ये 30 धावा करायच्या होत्या। वाटलं आफ्रिका संघाला आम्ही सहजरित्या इंडिया संघाला हरवू, परंतु त्यानंतर इंडिया संघाने जो कमबॅक केला कासवाच्या गतीने इथे मात्र पावलांवरती पाऊल टाकत राहिले, सातत्य राखत राहिले आणि त्याचमुळे वर्ल्ड कप देखील जिंकता आला। थोडासा खराब चेंडू टाकला आणि त्यानंतर थोडस देवाकडे प्रार्थना देखील केली। या चेंडूवरती षटकार आला नाही। ओ या चेंडूवरती दांडी गोल झाले। इथे मात्र कमबॅक केला जातोय। टाकलाय। राहुल यांची गोलंदाजी आवडली असेल तर या गोलंदाजासाठी देखील टाळ्या होऊ जाऊ देता। लढतोय हा खेळाडू, चांगली गोलंदाजी होताना दिसते। आता मात्र अंबपचा सितारा आशुतोष अंबपकर मैदानावरती आलेत। त्यांनी कालच्या दिवसामध्ये बरसणारी बॅटिंग आपण पाहिली। परवाच्या दिवशी चांगली बॅटिंग माफ करा आशुतोष अंबपकर यांच्या माध्यमातून पाहिली, परंतु गोलंदाज इथे मात्र कमबॅक करताना दिसत आहेत। नाम तो सुना ही होगा राहुल। आतापर्यंत धाव संख्या दिली आहे 2, म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 13 चेंडू आणि 12 धावांची। 13 चेंडू 12 धावा। गेलेला दिवस बदलला जाऊ शकत नाही, परंतु येणारा दिवस बदलण्याची ताकद तुमच्या हातामध्ये आहे। आणि या चेंडूवरती इथे मात्र पंचांकडे अपील केलंय, स्ट्रॉंग अपील, परंतु अपील इथे मात्र फेटाळलं जात आहे। पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा। पंचांकडे अपील मागितले जात आहे, परंतु अपील फेटाळले आणि दोन्ही खेळाडूंमध्ये मैत्रीचे संबंध आहेत। त्यामुळे राहुल आणि आशुतोष अंबपकर दोन्ही खेळाडू एकमेकांशी हस्तांतरण देखील करताना दिसत आहेत। नक्कीच पंचांचा निर्णय आतापर्यंत सटीक राहिलेत। एका बाजूला आपण पाहतोय वैभवजी नलावडे सर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे प्रशांतजी पाटील, हे देखील अंबपचेच आहेत। ओहो चांगला चेंडू। या चेंडूवरती फटका जो आहे तो थोडासा फसलाय, परंतु चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार। चौकार 4 धावेसाठी। ती जाऊन पोहोचली आहे 54 धावा फलकावरती। अजूनही गरज आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 7 धावा। 12 चेंडू 7 धावा। 7-12चा उतारा, पाहूया कोणाचा कोरा राहणार या मॅच मध्ये। 12 चेंडू 7 धावा, 7-12। आणि याच बरोबर आमचे परम मित्र संतोषजी सर, म्हणजे सर्वांचे लाडके बॉस, यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। भारती स्पोर्ट्स बॉस 11चा संघ यानंतर आपल्याला खेळताना दिसेल, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी होताना दिसते दर्पण यांच्या माध्यमातून। बॉस आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। यांचा देखील संघ आपण खेळताना दिसणार आहे। यांच्या संघामध्ये असतील महाराष्ट्राला ज्याने वेळ लावलं तेच विजय भाऊ पावले यांच्या नेतृत्वाखाली भारती स्पोर्ट्स
खेळताना दिसेल, परंतु या चेंडूवरती चांगला चेंडू सन्मान दिला जातोय, एकेरी धाव. नक्कीच हे खरं क्रिकेट आहे आणि हे ज्याला कळालं तो नक्कीच यशाची उंच शिखरे देखील गाठताना दिसतोय. इथे मात्र चुकांवरती चुका होताना दिसत आहेत. स्वतःच्या पायावरती इथे मात्र कुऱ्हाड मारण्याचं काम इथे मात्र केलं जात आहे. कोणती गोष्ट जर पाहायला गेली तर यमगरने संघाच्या बाजूने होत नाहीये. एक षटक जर पाहिलं तर राहुल यांचं बाकी षटकामध्ये धावा ज्या आहेत त्या बरसल्या देखील गेल्यात. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 21 धावा दुसरं षटक, 11 धावांचं तिसरं षटक, 15 धावांचं, परंतु चौथं षटक फक्त 7 धावांचं राहिलं. तिथूनच थोडासा कमबॅक पाहायला भेटला. या चेंडूवरती नक्कीच फटका जो आहे तो चांगला सजवला गेलाय, परंतु धावा मिळतील एक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते आणि आता मात्र विजयाच्या उंबरठ्याजवळ आहेत. अजूनही धावा करायचे आहेत. जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आहे आणि या चेंडूवरती एकेरी धावेसाठी हा फटका सजवला गेला. अजूनही चेंडू डिक्लेअर रेषेकडे गेला नाहीये. 2 धावा, विजयाच्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अश्वमेध वटाचा संघ सुपर 4 मध्ये दाखल होतोय. या संघासाठी नक्कीच अविनाश दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना या संघाने जी कामगिरी केली आहे वाकण्याजोगी. प्रत्येक खेळाडूला नक्कीच शाबासकीची थाप इथे मात्र दिली जाते. कौतुक देखील केलं जात आहे. एमजे चषकाचे सर्व महेशजी जगताप यांच्या चिरंजीवाने देखील जी कामगिरी केली आहे वाकण्याजोगी. कमालीची गोलंदाजी आशुतोष आंबपकर यांची देखील राहिली. कमालीची गोलंदाजी राहिली राहुल यांची. चला अंबप संघ, सॉरी माफ करा, अश्वमेध वटाचा संघ, चला थोडस बाहेर व्हायचं. आपण लगेच दुसऱ्या सामन्याला सुरुवात करायची आहे. वटार, चला वटार संघ, अश्वमेध वटार, आपण प्लीज बाहेर व्हायचं आहे. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आज 7 सामने खेळवायचे आहेत. डीजे